माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण मच्छी फ्राय आणि मच्छीचं कालवण। हे घेतली 1 किलो मच्छी, अद्रक लसूणची पेस्ट, हे थोडं वाटण करून घेतलं। हे मच्छी साफ करते। मच्छी मस्त धुवून आता मी ठेवली कढई, त्याच्यामध्ये टाकले तेल, गॅस लावला कढई। आज मच्छीचं कालवण भी बनवणार आहे, फ्राय भी करणार आहे। तर पुढे सांगते मी कशी मच्छी बनवली म्हणून। फर्स्ट टाइम बनवते मी मच्छी। हे बघा तेल टाकून घेतलं मी, याच्यामध्ये कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिक्स करून 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून भाजून मिक्सरमधून काढून घेतलं मी। आता तेलामध्ये तो मसाला सोडला। आता त्याच्यामध्ये टाकते लाल मिरची, आपल्याला जसं तिखट लागते तसं टाकते। 2-3 चम्मच टाकले मी आणि मिक्स करून त्याच्यामध्ये टाकला मच्छी फ्राय मसाला। फ्राय म्हणतो मच्छी कालवणचा मसाला भेटतो तो टाकला। चांगला होऊ दिला मी मसाला। आता त्याच्यामध्ये टाकलं आहे पाणी। पाणी टाकल्यानंतर थोडं उकळी बी नाही येऊ द्यायची, तसंच मच्छी टाकते मी त्याच्यामध्ये कालवणमध्ये। हे बघा आता थोडं घेतली मी मच्छी फ्राय करायसाठी। आता त्याच्यामध्ये तो आपला फ्राय मसाला घेतला, थोडं मिक्स केला। मच्छी फ्राय मसाला आणला होता तो घेतला। आता अद्रक पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, अंदाजेच टाकली मी। मस्त मिक्स करून घेते मी आता ते। हे बघा फर्स्ट टाइम बनवते मी मच्छी, नक्की सांगा आवडली का मी कशी बनवते म्हणून। आता चवीनुसार मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये। हे बघा मिक्स करते मस्त। हे बघा आता याला 5 मिनटं ठेवायचं। 5 मिनटं हे घेतलं मी बेसन फ्राय करण्यासाठी। 1 वाटी बेसन घेतला आणि त्याच्यामध्ये आता उरलेला फ्राय मसाला, चिकन फ्राय मसाला, हे मच्छी फ्राय मसाला त्याच्यामध्ये मिक्स केला। तोपर्यंत आपलं ते मिक्स होते। मच्छी आपण फ्राय करायसाठी ठेवली ती, त्याच्यामध्ये मीठ घेतलं, बेसन घेतलं आणि मच्छी फ्राय मसाला घेतला। आता तवा ठेवला, त्याच्यामध्ये 4-5 पै तेल टाकलं। हे बघा तव्यावरती आता हे बेसनामध्ये मच्छी फ्राय ठेवलेली मच्छी फ्राय करण्यासाठी मच्छीचे पीस मी बेसनमध्ये आणि मच्छी फ्राय मसाल्यामध्ये मिक्स करून आता तेलामध्ये सोडणार आहे मी मच्छी फ्राय करण्यासाठी। हे बघा तेलामध्ये मी ठेवली। हे बघा संध्याकाळी मच्छी आणली होती, ते म्हणत चल कालवण पण बनवू आणि फ्राय पण करू, म्हणून थोडी अर्धा किलो मच्छीचं कालवण बनवलं आणि अर्धा किलो मच्छीची फ्राय केली। 1 किलो मच्छी आणलेली होती बघा फ्राय। दोन्ही साईडनं मस्त होऊ द्यायचं। 5 ते 10 मिनटं लागतात थोडे थोडे पीस फ्राय करायचे। आता मी अगोदर 3-4 पीस फ्राय केले, त्याच्यानंतर दुसरे पीस। आता हे बाजूला असे झाल्यानंतर असे बाजूला काढून घेईन मी। हे बघा मस्त दोन्ही साईडनं होऊ द्यायचे। आवडते का माझी रेसिपी हे नक्की सांगा। स्पीडमध्ये दाखवली। आता हे झाले आपले। आता हे मी बाजूला असे काढून घेतले तेल सोडण्यासाठी आणि दुसरे फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्ये टाकून ठेवले। हे बाजूला तोपर्यंत आपले तेल सर्व निघून जाते। हे बघा आता कागदावरती मी ते फ्राय म्हणजे तेल सर्व निघून जाते। आपल्याला खायला पण तेल लागत नाही, ते मच्छीचं पूर्ण कागदाला पण चिपकून जाते, तव्यात बी निघून जाते। हे बघा दुसरे बी पीस मी तसेच करेन, तसेच केले। आता हे बघा मस्त होऊ दिले मी दुसरे पीस पण। आता हे पण मी तसेच बाजूला तव्यावर करून काढून घेईन। हे बघा माझे झालं हे कालवण, मच्छीचं कालवण झालं। गॅस बंद करून घेतला। हे बघा कसं झालं माझं मच्छीचं कालवण ते पण सांगा। आणि फ्राय मच्छी झालेली, हे बाकीचे पीस होते ते पण टाकून दिले मी। हे बघा झाली माझी मच्छी फ्राय पण आणि मच्छीचं कालवण पण। हे बघा कशी झाली माझी मच्छी नक्की सांगा। चला तर मग बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ। माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाय बाय गाईज।